नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलीपासून आता प्रत्येक इयत्तेसाठी काही विषयांचा अभ्यास करत होतो. त्या विषयामध्ये काही भाषा आहेत, विज्ञान आहे, समाजशास्त्र आहे, त्याचबरोबर गणित हा एक विषय आहे. ह्या सर्वांचा अभ्यास आपण करत असतो. पण ह्या सर्वांचा अभ्यास करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मला हा गणित हा विषय अवघड वाटतो. गणित विषय अवघड का आहे, का वाटतो, आणि तो अवघड नसून तो अगदी सोपा आहे, यासाठी पहिल्यांदा आपणाला गणित हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग कसं आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया आणि मग आपण त्या विषयाला सुरुवात करूया. कुठलाही विषय शिकताना त्या विषयाची जर आवड निर्माण झाली तरच तो विषय आपणाला आवडतो, अन्यथा तो विषय आपणाला कठीण वाटतो. म्हणून माझे एक विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण गणिताचा क्षणाक्षणाला वापर करत असतो. प्रत्येक क्षणाक्षणाला. मी एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. आपण विचारतो प्रत्येकाला किती वाजले हे आपण वेळ सांगत असताना अंकशास्त्राचा तिथं वापर करतो. बाबा 3:10 झाले, 5:30 झाले, किती सेकंद झाले, म्हणजे हे सगळ्या गोष्टी बोलत असताना अंकामध्ये. अजून व्यवहारामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण या प्रत्येक सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आणि झोपेतून उठण्यापासून सकाळी उठेपर्यंत आपण ह्या गणिताबरोबरच असतो. पण आपणाला त्या गोष्टीचा विसर पडतो. आता मी एक सुरुवात अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो. माझं सरळ साधं मत आहे, गणित हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग कसं. बघा विद्यार्थी मित्रांनो, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आणि संध्याकाळी झोपल्यापासून आपण सकाळी उठेपर्यंत विचार करा, आपण कुठल्या कुठल्या क्षणाला गणिताचा वापर केला नाही असा क्षण शोधून सांगा. तर निरीक्षण केलं तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येक क्षणोक्षणाला गणिताची आपणाला नितांत गरज भासते. दुसरी गोष्ट, गणिताची सुरुवात कधी होते आणि शेवट कुठं होतो ह्या गोष्टीचा विचार करून जरा बघा. तर मी असं म्हणेन, गणिताची सुरुवात ही माणसाच्या जन्मापूर्वीपासून माणसाच्या मृत्यूनंतरही गणित ही अविरत अखंडित चालणारी एक प्रक्रिया आहे. कसं हा प्रश्न आहे. बाळांनो, तुम्ही ज्या वेळेला तुमच्या आईच्या उदरात होता त्यावेळेला ते बाळ किती दिवसाचं आहे, त्यानंतर त्याचा पुढं तो बाळ किती महिन्याचा आहे, त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर ते बाळ किती वाजून किती मिनिटांनं किती सेकंदानं जन्माला आलं आणि त्या दिवशी त्याची जन्मतारीख ठरते. त्यामध्ये दिवस, त्या दिवसाची तारीख, महिना आणि साल ह्या गोष्टी चालू असतो. असंच ते जीवन जगत असताना प्रत्येक ठिकाणी तो गणिताचा वापर करत असतो. आणि माणसाच्या मृत्यूनंतरही तो माणूस किती वाजून किती मिनिटांनी मृत्यू झाला हे सुद्धा आपण अंकाच्या स्वरूपात सांगतो. हे गणित इथंच थांबत नाही. तर माणूसच्या मृत्यूनंतर ते किती दिवस, 10वा दिवस कधी आहे, त्याचा 13वा दिवस कधी आहे, त्याचं मासिक कधी आहे आणि त्याचा वर्ष श्राद्ध म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाची तारीख कोणती हे सांगितलं जातं. म्हणजे माणसानं गणिताला सोडलं पण गणितानं माणसाला कधीही सोडलं नाही. म्हणून गणित हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे. तुम्ही त्याला सोडू शकता पण गणित तुम्हाला सोडू शकत नाही. कारण ह्या दैनंदिन जीवनात किंवा जीवनात तुम्हाला
अतिशय व्यवस्थित पद्धतीनं जीवन जगायचं असेल तर गणिताचं अध्ययन करणं आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवणं ह्यातच आपल्या जीवनाचं यश आहे. आणि यश संपादन केलं की आपलं जीवन हे आनंददायी पद्धतीनं सुख समाधान शांतीनं आपण जगू शकतो. म्हणूनच मी म्हटलंय मानवी जीवन गणित हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे.